छत्रपती शिवाजी महाराजांचा, जय असो, क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुलेंचा, जय असो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, जय असो, राजश्री शाहू महाराजांचा, जय असो, लोकशाही अण्णाभाऊ साठेंचा, जय असो, ज्योती घोगरेंना न्याय, मिळालाच पाहिजे, ज्योती घोगरेंना न्याय, मिळालाच पाहिजे, बाबासाहेब आत्रे इंग्लिश मीडियम स्कूलवर कारवाई, झालीच पाहिजे, बाबासाहेब आत्रे इंग्लिश मीडियम स्कूलवर कारवाई, झालीच पाहिजे, ज्योती घोगरेंना न्याय. मिळालाच पाहिजे. काय नाव तुमचं आणि नेमका काय प्रकार आहे? तुम्ही आज शिक्षण उपसंचालक कार्यालयासमोर आंदोलन केलेलं आहे. नेमकं कशासाठी हे आंदोलन होतं? मागणी काय आहे? मी सौ ज्योती विलास घोगरे, आबासाहेब आत्रे इंग्लिश मीडियम हायस्कूलमध्ये मी जून 1995 सालपासून रुजू झालेली आहे. 31 वर्ष सर्व्हिस झाली. जानेवारी 31/2026ला रिटायर झाली आहे. 2026 ला. हो. आणि माझ्याकडे जे म्हणजे मला कार्यरत असताना मला त्यांनी मुख्याध्यापक पद दिलं नाही, फक्त जातीय कारणावरून. हो. तर मी एक शेड्यूल कास्ट महिला आहे, त्यामुळे त्यांनी मला मुख्याध्यापक पद दिलं नाही. आणि 20 नोव्हेंबर 2022 मध्ये सगळ्या कर्मचाऱ्यांना 25% वाढ दिली आहे, मला एकटीला दिली नाही. तर त्याच्यामध्ये म्हणजे जे बाकीचे सगळे कर्मचारी त्यांना दिले, मला एकटीला दिले नाही. ते आणि PF जो आहे एम्प्लॉयर शेअर, तो पण माझ्याच पेमेंटमधून कमी केला आहे. हो. तर हे सगळं रक्कम मला त्यांनी व्याजासह दिली तर योग्य. आणि मी ह्या पाठपुरावा त्यांना 2018 पासून केलेला आहे. मी इकडे देखील आले होते डेप्युटी डायरेक्टर ऑफिसमध्ये. मी जिल्हा परिषदमध्ये शिक्षणाधिकारी यांच्याशी पण संपर्क झाला, पण तिकडेही फक्त माझी शाळा विना अनुदानित असल्यामुळे ते मला म्हणाले की आम्ही ह्यामध्ये काही करणार नाही, असं शिक्षण अधिकाऱ्यांनी मला सांगितलं आहे. तर मला आता मग मी जायचं कुठे? मी एक महिला आहे, मागासवर्गीय महिला आहे, एवढं शिक्षण केलं आहे, माझ्या हाताखालून एवढे मुलांना घडवले आहे, माझ्यावरच हा अन्याय झाला. तर मग बरं, तुम्ही परीक्षा देऊन यामध्ये जॉईन झाला होता की संस्थेने तुम्हाला घेतलेलं होतं? हे नेमका तुमचा जॉईनिंगचा प्रकार कशा प्रकारचा होता? तुम्हाला कुठला रोल होता? इंटरव्ह्यू आणि अकॉर्डिंग टू MEPS ऍक्ट मी अपॉइंट झालेली आहे या शाळेमध्ये. As you have told that from 2018 whenever you have joined Yes. there was a total amount, so what is the total amount that was not given to you regarding that? So I have told you nearly the amount I have told you is 10 lakhs. This is the amount I have okay, so total amount is 10,87,000 and 581 rupees. So now as you have come over here, and what would be the further plan if they are not gonna give you these amount, as because it is a huge amount that you have done for your service for the students that you have been provided? Yes. So what are your further plans regarding this? So now I have come to the deputy director. I will go still further. We will do more movement. Let's see what he says first. Accordingly only we will decide. I hope the deputy director will give due consideration. He cooperates with us. Yes, and I think he may cooperate with us. तुम्ही आंदोलन केलं आज, आता तुमच्या चर्चा होईल. काय नेमकी मागणी आहे? कशा पद्धतीने तुम्ही पुढे जाणार आहात? आंदोलनाची दिशा काय असणार आहे? ह्या आंदोलनमध्ये जर आम्हाला काही मॅडम बोलता, माझ्या जे आंदोलन सहकारी करण्याचा आहे, आमचा हा उद्दिष्ट आहे की आज जे आम्ही आंदोलन इथं केलं सर्वांनी, की ह्या महिलेवर अन्याय झालेला आहे, तर आम्ही त्यांना न्याय मागण्यासाठी आम्ही हे आजचा रस्त्यावर आम्ही आंदोलन केलेलं आहे. तर त्यांना न्याय मिळाला पाहिजे. जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही ह्या व्यक्तीसोबत आहोत. नेमकं जात बघून अन्याय केला हो जातो असं हो म्हणतात. हो, काय हे अगदी बरोबर आहे. त्यांनी जे आता सांगितलं ना की मी मागासवर्गीय असल्यामुळं मला दुसरं पद दिलं नाही, आणि आता ते कागदच बोलतात त्यांच्या बरोबर, तर त्यांनी त्यांना वाचावं, आमची बाजू आम्ही तिथं मांडणार आणि त्यांनी न्याय द्यावा. या मताचे आहे मी.
आज जर ज्योती घोगरे या ज्येष्ठ शिक्षकांना जर आज न्याय मिळाला नाही तर या आंदोलनाची तीव्रता आम्ही वाढवू आणि राज्याचे आयुक्त जे आहे शिक्षण आयुक्त यांच्यापर्यंत आम्ही जाऊ. आज 2018 पासून ज्या पद्धतीने ज्योती घोगरेंची हेळसांड होतीये त्यांच्यावर जो ते पाठपुरावा करत असताना देखील त्यांना जो न्याय दिला गेलेला नाहीये तर ते ह्या शिक्षिकेवर जो अन्याय होतोय असाच ना ज्या पद्धतीने जो अन्याय सुरू आहे हा जर थांबला नाही तर आम्ही या आंदोलनाची तीव्रता नक्कीच वाढवू आणि जोपर्यंत त्यांना न्याय मिळणार नाही तोपर्यंत आम्ही थांबणार नाही असं आम्ही आज या आंदोलनाच्या माध्यमातून आपल्या पत्रकार बांधवांना सांगू इच्छितो.